दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा दर्शवलाय। महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय। यापूर्वीच राज्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात युती झाली होती। प्रबोधनाची चळवळ सुरू ठेवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पत्रकार परिषदेला सेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, सेना महानगर प्रमुख विलास शिंदे, देवानंद विरारी, पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद लबडे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, सचिव नितीन रोठे पाटील, बाळासाहेब कोकणे, शैलेश सूर्यवंशी, सचिन पवार, शिवसेना पदाधिकारी तसंच शिवसैनिक उपस्थित होते। जिल्हा प्रमुख शरद लबडे आणि नितीन रोठे पाटील सचिव हे पाठिंबा जाहीर करत आहेत। त्यांना आमच्या उमेदवाराबद्दल, राजाभाऊंबद्दल प्रेम असल्याने ते आपला पाठिंबा जाहीर करणार आहे। तरी मी महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढील मनोगत व्यक्त करावं। ही प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठेतरी लोकशाही वाचवण्याकरिता, संविधान वाचवण्याकरिता, आपल्याला राजाभाऊ वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे। आम्ही चौकसभा, त्याचबरोबर आठवडे बाजार, ज्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्वतः जाऊन, स्वतः 1 to 1 चर्चा करून, तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदान आपला विजय तर निश्चित झालेला आहे, पण लीडसाठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत। राजाभाऊ वाजेंना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून आणायचं हे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। स्तुत्य असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे या ठिकाणी संविधान पायदळी तुडवण्याचं काम चाललं आहे, या ठिकाणी घटनामोडीच काढण्याचं काम चाललं आहे, या ठिकाणी इनडायरेक्टली हुकुमशाही चालू झालेली। आणि या सर्व गोष्टीचा विचार करून संभाजी ब्रिगेडच्या या तरुणांनी आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। खरोखर त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी। संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागं फार मोठी तरुणांची फौज आहे आणि त्या फौजचा निश्चित आमच्या उमेदवारांना फायदा होईल एवढं। महाविकास आघाडीचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड ज्या संघटनेला एक विचारसरणी आहे, एक सामाजिक कार्याचा वारसा आहे आणि आपल्या या सामाजिक कामाच्या जोरावर ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये या संघटनेने त्याचं नाव कमवलं, ते संभाजी ब्रिगेड, युवा असेल, महिला असेल, ज्येष्ठ असेल, अख्ख्या महाराष्ट्रात परिचित या संभाजी ब्रिगेडचे शहराचे अध्यक्ष प्रफुल्लजी वाघ, शरदजी लबडे, आमचे मित्र नितीन रोठे पाटील, त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी राजाभाऊ वाजेंना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। आपण बघता दिवसेंदिवस जसा प्रचाराचा वेग वाढतोय, त्या निमित्ताने राजाभाऊंबद्दलची सहानुभूती, राजाभाऊ वाजे निवडून येतील म्हणून जे वातावरण या शहरात तयार झाले त्याच्यामध्ये अजून एक भर संभाजी ब्रिगेडच्या निमित्ताने पडली। मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की धुळे लोकसभा मध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव आहेत। आपण जर आपल्या संघटनेला विनंती केली तिथेही पाठिंबा, मग बगरे सर असतील, राजाभाऊ, शोभाताई, तर आम्हाला एक निश्चितच चांगली ताकद मिळेल।